कॉमर्स मॅथ अकॅडमी मध्ये SMD कॉमर्स मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. मित्रो, तुमच्या फरमाईशनुसार इन्शुरन्स अँड ॲन्युटी या चॅप्टरला आज आपण सुरुवात करणार आहोत. फारच सोपा साधा चॅप्टर आहे. खूपच टेन्शन घेऊन टाकलं. एका विद्यार्थ्यानं तर मेसेजच केला का सर मी अक्षरशः गणित पाठ करणार. भाऊ तसं करू नको. फक्त एवढं लक्षात ठेवा का बा जे आपलं व्यवहारातल्या गोष्टी आहे बस त्याले डोक्यात घ्या. व्यवहार आपले जे आपण समाजात जे व्यवहार करतो तेवढं लक्षात घ्या. पहा मग मी तुम्हाला फॉर्म्युले आहे ना आपल्या व्यवहारावरून तयार करून दाखवत आहोत. बा पहिला फॉर्म्युला जर तुमच्या लक्षामध्ये येत असेल तर बा मी छोटे छोटे उदाहरण देऊन सांगतो. जस्ट 2-3 मिनिटं मात्र एकही फॉर्म्युला पाठ करा लागणार. बस हे प्रेझेंटेशन ठेवा, मनानं सोडवता येते. तर बा एखादी वस्तू आहे, समजा कल्पना कार आहे. बा ही कार आहे 5 लाखाची, म्हणजे मी इथं लिहून राहिलो 5 लाख असं. या 5 लाखाची कार आहे. आता आपण एवढी महागाची कार घेतल्यानंतर बा त्याच्या सुरक्षेसाठी आपण त्याची काय काढतो बा तर इन्शुरन्स काढतो, ज्याला आपण पॉलिसी म्हणतो. इन्शुरन्स काढलं बा तर आपलं काय बा तर इन्शुरन्सचा नियम काय, तेवढं त्याचं पैसे भरावे लागतात, त्याला प्रीमियम म्हणतात. आता आपल्याजवळ तेवढे पैसे राहत नाही, म्हणजे 5 लाखाची वस्तू आहे तर कोणी पूर्ण आहे ना, पूर्ण गाडीचं 5 लाखाचं प्रीमियम आहे ना, पॉलिसी काढलं, इन्शुरन्स काढत आहे ना. कोणाचं काय राहते कमी पैशाचं काढते. तर बा 5 लाखाची कार आहे म्हटलं तर कोणी 3 लाखाचं काढते, कोणी 2 लाखाचं काढते. म्हणजे अर्थबोध या झाला का ही आपली प्रॉपर्टी आहे. या प्रॉपर्टीची जी किंमत असेल, व्हॅल्यू असेल, त्याला वर्थ, दुसरा शब्द आहे वर्थ. वर्थ म्हणजेच व्हॅल्यू होते, व्हॅल्यू म्हणजेच वर्थ होते, मराठीत त्याला किंमत म्हणतात. तर बा आता आपल्याजवळ 5 लाखाचा आहे ना, आपण काढत काढून नाही तर आपल्याला प्रीमियम भरायला. तर जेवढं जास्त काढसाल तेवढे जास्त पैसे भरायला लागल. तर कोणी याच्या अर्ध्याचं आहे ना पॉलिसी घेते, कोणी पूर्णाची घेते, कोणी 70%ची, कोणी 80%ची. तर बा लक्षात ठेवायचं होतं बा कोणतीही वस्तू असेल मौल्यवान, त्याचं आपण जे इन्शुरन्स काढतो तर आपण आपापल्या परीनं काढत असतो. तर त्याला पॉलिसी व्हॅल्यू म्हणतात. काय म्हणतात रे बा तर पॉलिसी व्हॅल्यू. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. आता 5 लाखाची कार आहे, 3 लाखाचा विमा काढला असं. तर बा डोक्यामध्ये आलं पाहिजे का जेवढी आहे ना ही रक्कम आहे बा त्या वस्तूची, त्या कारची, त्याच्या 80% 70% आपण काय घेतो, विमा घेतो, इन्शुरन्स घेतो, आपण त्याची पॉलिसी काढतो. तर बा ही आपली झाली प्रॉपर्टी. तर हे झाली प्रॉपर्टी. या प्रॉपर्टीची व्हॅल्यू किती आहे बा तर 5 लाख, म्हणून इथं लिहायचं व्हॅल्यू. लक्षात ठेवायचं होतं पॉलिसी किती घेतली तर या प्रॉपर्टी जे काही किमतीची असेल त्याच्या 70%, 80%, 90% आपण काय घेतो बा तर विमा घेतो, इन्शुरन्स घेतो. तर त्याला म्हणतात पर्सेंटेज ऑफ. पर्सेंटेज ऑफ काय रे बा तर प्रॉपर्टी व्हॅल्यू. तर बा मित्र आहे का नाही, गावरानी हिशोबस्त हाय राजा. तर बा या झाला तुमचा पहिला फॉर्म्युला. दोन तो त्या पाठ करून राहिली, काहीच कारण नाही आहे. तुम्ही पहिला फॉर्म्युला लिहून राहिलो बा का पॉलिसी. आम्ही या फॉर्म्युले जे पुस्तकात छापून आहे तेच मी व्यवहारातले सांगत आहो. काही नाविन्यपूर्ण नाही आहे. पुस्तकात तेच देऊन टाकलं बा. पॉलिसी व्हॅल्यू म्हणजे काय राहते बा का बा जे प्रॉपर्टीची व्हॅल्यू राहते त्याच्या पर्सेंटेज. लक्षात ठेवा, कोणी 60% काढते, कोणी 70% काढते. तर मी साधं सिंपल आपलं गावरानी हिशोब सांगत आहोत. पर्सेंटेज ऑफ आहे ना प्रॉपर्टी व्हॅल्यू. प्रॉपर्टी व्हॅल्यू बस एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. बोल बा पहिला नियम समजला का नाही. आता बा दुसरी महत्वाची गोष्ट बा का लक्षात ठेवायचं का बा आपल्याला काय करायला लागेल बा. आपल्याला आता आपण पॉलिसी घेतली, विमा काढला, इन्शुरन्स घेतलं, तर मग आपल्याला त्याचा हप्ता भरावा लागेल. तर त्या हप्त्याला प्रीमियम म्हणतात. ठीक आहे. तर मग आता लक्षात ठेवायचो काही कठीण नाही आहे. तर तो जो प्रीमियम भरल्या जाते तर त्या प्रीमियमले काय म्हणते बा, या झाला प्रीमियम. प्रीमियमले का म्हणते बा तर प्रीमियमच म्हणते. आपल्या गावरानी मराठीत हप्ता म्हणते. तर बा किती रुपयाचा भरायचा आहे तर पूर्ण वाक्य होईल अमाऊंट ऑफ. अमाऊंट ऑफ असं प्रीमियम. बस एवढा हाय. आता बा लक्षात ठेवायचो. ठीक आहे.
तर मग त्याचा पर्सेंटेजचं दर राहते, एवढ्या टक्क्यानं तेवढ्या टक्क्यानं तेवढ्या दरानं एवढ्या दरानं त्याने म्हणते रेट. तर बा लक्षात ठेवा तो, ठीक आहे बा. आणि लक्षात ठेवा आपण जेवढ्या रुपयाची पॉलिसी घेतली त्याचा जो काही रेट असेल त्या रेटनं आपण काय भरतो बा, तर प्रीमियम भरतो. हेच आपल्याला माहित आहे, आपल्या आई वडिलाचं असेल, तुमचंही कदाचित विमा असेल तर माहित असेल. तर मला लक्षात ठेवा पहिला तर शब्द आला रेट आहे ना, कोण्या दरानं भरायचा आहे, 3% 4%, तर ते झालं रेट. असं काय आहे बा, तर रेट ऑफ प्रीमियम. असं रेट ऑफ प्रीमियम, ठीक आहे. आता रेट ऑफ प्रीमियम तर आपली पॉलिसी जेवढ्या रुपयाची असेल त्याच्यात आहे ना, त्याच्या एवढे टक्के तुम्ही पैसे भरा बा, तर त्याला म्हणते काय रे बा, तर प्रीमियम. म्हणजे पॉलिसी व्हॅल्यूच्या काही टक्के पैसे भरणे, विच इज कॉल्ड ॲज प्रीमियम. बस. तर मग तेच तर लिहिलं रेट ऑफ प्रीमियम. याने काय न गुणाचं रे बाबू, तर पॉलिसीच्या व्हॅल्यूनं जे असेल ती पॉलिसीच्या व्हॅल्यू. बस. आता रेट म्हटलं तर तो पर्सेंटेज माग चिन्ह कायचं राहते रे, पर्सेंटेजचं. तर बा पर्सेंटेजचं चिन्ह काढायचं असन तर याले प्रेमानं 100 भागून टाकायचं. हे झालं दुसरा फॉर्म्युला. समजा आता तुमच्या आपल्या गाडीचं ऍक्सिडेंट झालं, माझ्या गाडीचं म्हणा का तुमच्या गाडीचं म्हणा आहे ना, चुरात झाली गाडी. तर मग आपल्याला आपण हप्ता भरत आहोत, प्रीमियम भरत आहोत, तर आपल्याला इन्शुरन्सची कंपनी का करण रे, तर आपल्याला भरून देईल. ठीक आहे. आणि जे भरून देते पैसे त्याला क्लेम म्हणते. तेही माहित आहे तुम्हाला, क्लेम म्हणते. तर क्लेम कसं काढल्या जाते रे बा, तर क्लेम काढल्या जाते बा का 5 लाखाची होती कार आहे ना, 2 लाखाचा घेतला होता विमा. असं तर बा 5 लाखाची कार होती तर हे झाली तुमची प्रॉपर्टीची व्हॅल्यू आहे ना. कार म्हणजे प्रॉपर्टीज आहे ना, तर हे झाली प्रॉपर्टीची व्हॅल्यू. आता पाय बरं गावरानीच आहे बा, या एवढ्या व्हॅल्यूचं आहे ना, एवढ्या व्हॅल्यूचं घेतलेलं इन्शुरन्स. तू म्हणशील बागा कसं म्हणत हाय सर तुम्ही, तर मी गावरानी हिशोब सांगतो. 8व्या 9व्या वर्गात कसं झालं रे, तर गणितामध्ये 35 मार्क भेटले तर आपल्याला आनंद व्हाता का, जमलं बा, पास झालो. तर मास्तर कसा लिहे आपला बा, तर 100 असा खाली लिहे, वरत 35 लिहे, इकडं कोंबडा आहे ना. कोण विचारलं किती भेटले तर का लहानपणापासून आजपर्यंत सांगलं का बा 35 भागिले 100 भेटलं, बिलकुल नाही. आपण म्हणतो का 35 भेटले, समोर त्याला समजते का 100 पैकी 35 भेटले. असं पण लिहिण्याची स्टाईल अशी आहे ना, 35 भागिले 100, तर मिनिंग झालं एवढ्या गुणापैकी एवढे गुण. मग एवढ्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू पैकी असणार एवढं काय आहे मग इन्शुरन्स. तर बा याने इन्शुरन्सची व्हॅल्यू म्हणते. असं पाय बरं, हे आता आपण हेच शिकलो पण या भाषेत शिकलो 8व्या 9व्या वर्गात. दुसरं काय, एवढ्या व्हॅल्यूचं घेतलेलं इन्शुरन्स. आता कोणी इन्शुरन्स व्हॅल्यू लिहिते तर कोणी याले पॉलिसी व्हॅल्यू म्हणते. आहेस का रे तू, आहे का नाही, फक्त भाषा बदलली. कोणी इन्शुरन्सची व्हॅल्यू म्हणन तरी तेच अर्थ होते, इन्शुरन्स म्हणजेच पॉलिसी घेणे. कोणी पॉलिसीची व्हॅल्यू म्हणन. ठीक आहे. आता प्रॉब्लेम का आला, गाडी तर पूर्ण बेंड झाली, चुरा होऊन गेली, म्हणजे लॉस झाला. तर मग याले काय करायचं बा, का याले लॉस किती रुपयाचा झाला तेवढ्यानं गुणून टाकलं तर एवढं क्लेम भेटते, एवढं क्लेम सेटल होतो. तर बा इनमीने 3 फॉर्म्युले डोक्यात ठेवायचे. हायस का, पण याने धूम तोत्या पाठ करून टाक. स्वतःचं प्रेझेंटेशन ठेवलं ना तर मनानच गंत सुटते या चॅप्टरची. बोल बा मा कीर्तन आवडलं का. आता पाय मी पहिलं गणित, दुसरं तिसरं पार लंब करून टाकू आपण, काहीच दम नाही. भल्ला इंटरेस्टिंग सोपा चॅप्टर आहे. याने पाठ करता का, हो आहे ना. हे तर टिकल्या आहे काय, याच्यात नुसते कॅल्क्युलेशन आहे. हे असेच गावरानी फॉर्म्युले मांडत जायचे आणि फक्त सोडवत जायचे. किमत्या भराचं उत्तर काढायचं आहे. त्याने म्हणते इन्शुरन्स अँड ॲन्युटी. ॲन्युअल शब्द ऐकला असं ना, वार्षिक. तर ॲन्युटीचा अर्थ होतो वार्षिकी. असं माग की लावून द्यायचा. ॲन्युअल म्हणजे वार्षिक ना, ॲन्युटी म्हणजे वार्षिकी. असं इन्शुरन्स तर समजते सुरक्षा.
मग आता आपण पहिला प्रॉब्लेम पाहू बा. पुस्तकात हा पुस्तक असलच तुमच्यापाशी, तर एक्झरसाइज 2.1 सांगत आहो. पहा कसं समजते. एक्झरसाइज 2.1. फाइंड द प्रीमियम ऑन प्रॉपर्टी वर्थ. WORTH. वर्थ म्हणजे किंमत होते रे बा. दुसरा गावरानी साधा शब्द आहे व्हॅल्यू. फाइंड द प्रीमियम ऑन प्रॉपर्टी वर्थ रुपीज आहे ना. किती म्हणताय बा. 3 आणि 2 5 आणि 2 7 25 लाख at 3%. If property is fully insured, property is insured for 80% of its value. बोगस नाही तर काय. पहा मग मी जास्त टाइमपास करतच नाही. त्यानं प्रॉपर्टी दिली तर त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू देऊन टाकली. किती रुपये दिली राजा. तर 25 लाख. तर आपल्या अडाण्या भाषेमध्येच लिहायचं ना काय स्टँडर्ड आणि आपल्यालाच पूर्ण मार्क भेटते आहे ना. तपासणाऱ्याला समजते का स्वतःचं ओन आहे त्याला जास्त आनंद होते परीक्षक आहे ना. तर इकडं लिहायचं प्रॉपर्टी ची व्हॅल्यू. मराठीत म्हणतो प्रॉपर्टीची व्हॅल्यू, तर इंग्रजीत म्हणायचं प्रॉपर्टी. ठीक आहे. प्रॉपर्टी व्हॅल्यू. तर इथं पहिला शब्द लिहा. आता आपल्याला पहिले पूर्ण किमत्याच भरायच्या आहे. मी जे सांगतो तसं ऐका आहे ना. कागदोपत्री गायडान फायदा वापरा, पण तसं शक्यच नाही राहत. प्रॉपर्टी व्हॅल्यू किती रुपये देऊन आहे राजा. आता 25 लाख. तर इथं रुपीज असं लिहायचं आहे ना. बस आपल्याला हे 7 अंक पाहिजे. 3 4 5 6 7 असं बरोबर पाहून घ्यायचं. 3 आणि 2 5 आणि 2 7 जमलं. बोल पहा. आता त्यानं म्हटलंय ॲट 3%. फाइंड द प्रीमियम ऑन प्रॉपर्टी वर्थ रुपीज 25 लाख ॲट 3%. तर मग प्रीमियमचा रेट दिला. ठीक आहे. त्यानं म्हटलंय प्रीमियम म्हणताय ना. तर याचा रेट दिला 3%. तर इथं थेस आपण घासाचं पा का रेट ऑफ प्रीमियम असं. रेट ऑफ प्रीमियम बरोबर 3%. बोल पा समजलं का नाही. आता त्यानं पहिला प्रश्न विचारला की प्रॉपर्टी इज फुल्ली इन्शुअर्ड. फुल्ली इन्शुअर्ड म्हणताय. ठीक आहे. तर मग पहिला प्रश्न दिला तर पहिला नंबर टाकायचा. असाच दिला तर इथं थेस वाक्य लिहायचं. ती प्रॉपर्टी आपल्या मनाचं कायले टाकायचं. प्रॉपर्टी इज फुल्ली असं इन्शुअर्ड. जमलं का नाही. प्रॉपर्टी फुल्ली इन्शुअर्ड म्हटलं तर आताच तर तुम्हाला गावरान हिशोब शिकवला बा का बा प्रीमियमचं पर्सेंटेज त्याला किती न काय त्याला काय न गुणाचं बा. तर पॉलिसीच्या व्हॅल्यू न गुणाचं बस. बोला. ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असं तर बा लक्षात ठेवा आहे का नाही. तर तेव्हा का भेटते बा. तर अमाऊंट ऑफ प्रीमियम भेटते. तर बा आपल्याला पाहिजे अमाऊंट आहे ना. काय लिहिणार आहे ते अमाऊंट ऑफ प्रीमियम. अमाऊंट ऑफ प्रीमियम म्हणजे मग आपल्याला पैसे तर भरास लागन का नाही रे बा. तर मग 25 लाखाची प्रॉपर्टी आहे. त्याचे 3% पैसे आपल्याला भरा लागल आहे ना. त्याले म्हणते प्रीमियम. फुकट थोडं कोणी देणार आहे आपल्याला. तर मग हे झालं बा लक्षात ठेवा 3%. कोणाचे रे बा. तर 25 लाखाची. 4 आणि 3 7 असं. तर बा ह्या पर्सेंटेजचं चिन्ह काढलं तर इथं 100. इथं हे 3 4 5 6 7. 3 4 आणि 3 7. भाऊ पहिली महत्वाची गोष्ट गावरानी हिशोब आहे का बा. ह्या 25 1 25 25 चोक 100. तर इथं आला 1 असं आहे बा. बोल पटलं का नाही पटलं. बिलकुल पटायला तर पाहिजे बा. ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर बा अजूनही आपल्याला दुसरा हिशोब लावता येते. कसा लावता येते तर ते सांगून टाकायचं. काही टेन्शन घ्यायचं काम नाही. इथं आला 1. आता इथं किती आहे बा. तर हे ह्या 1 0 हा 0 आणि ह्या 0 म्हणजे हे झाले एवढे 100. या 100 आले 4 या 4 न भागलं तर मग 25 असं. तर इथं 25 चोक 100. उरले किती रे बा. तर 3. ह्या 25 1 2 3 25 1 2 3. तर 25 3 75. तर हे झाले तुमचे 75,000 रुपये. आणि खिशात असले तर वास्त भरता येईल. तर मग हे झालं तुमचं पहिलं उत्तर. जमलं का नाही.
आता ते त्यानं विचारलं बा दुसरा प्रश्न, दी प्रॉपर्टी इन्शुअर फॉर 80% ऑफ इट्स व्हॅल्यू. तेच सोंग आहे बा, आहे ना. ते दुसरा प्रश्न लिहायचा, इथं लिहिलं प्रॉपर्टी फुल्ली इन्शुअर्ड, आता लिहायचं प्रॉपर्टी इज, आहे ना, इन्शुअर्ड फॉर 80%. असं तर या झाला 2 नंबर. तो प्रश्न लिहायचा, ती प्रॉपर्टी ते पुस्तकातच छापून आहे, मायान थोडं सांगत आहोत. प्रॉपर्टी इज इन्शुअर्ड, इन्शुअर्ड किती पर्सेंट रे म्हणते बा, 80%. तर बा हेच तर फॉर्म्युला आहे, दुसरं काय. ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असं तर बा प्रॉपर्टीची व्हॅल्यू आहे 25 लाख, याच्या 80% भरलं तर त्याने म्हणते राजा, आहे ना. काय विचारलं बा लक्षात ठेवायचं, समजते का. हे झाली तुमची काय बा तर पॉलिसीची व्हॅल्यू, प्रॉपर्टीच्या 80% असं. तर मग आता एवढं जर झालं असं तर मला लक्षात ठेवा, पटलं का नाही पटलं. तर मी आताच सांगलं, तर इथं पॉलिसीची व्हॅल्यू काढता येते ना, पॉलिसी काढली म्हणते, आहे ना. पण पॉलिसी कशी काढली का, जे प्रॉपर्टी असेल त्याच्या 80% असं. तर ते झाली पॉलिसीची, म्हणजे काही ऍक्सिडेंट जे काही XYZ झालं तर एवढ्या पैशाची प्रॉपर्टी होते त्याचे 80% भेटन, म्हणजे ते झाली पॉलिसीची व्हॅल्यू. बोल पा ठीक आहे का नाही समजलं. तर बा हे गावरानी हिशोब आहे बघा, एवढा आपण बसल्या आहे ना, जोपर्यंत विचार नाही करत ना तोपर्यंत काहीच नाही. तर हे झालं पॉलिसीची व्हॅल्यू 80% ऑफ काय रे बात प्रॉपर्टी असं. प्रॉपर्टी तर प्रॉपर्टीची काय बात व्हॅल्यू घ्यायला लागेल ना, काय प्रॉपर्टी उचलून थोडं लिहिणार आहे. 80 भागिले 100 आणि प्रॉपर्टीची व्हॅल्यू आहे राजा 25 लाख. तर इथं भराचं 25 लाख, 3 4 5 6 7. तर मग एवढं जर झालं असं तर मग आत्ताच याचा भाग दिला आहे ना, तर मग डायरेक्ट भागच जाते. ह्या 2 शून्य ह्या 2 शून्य कटला असं. 25 8 200 असं. 25 8 200. 1 2 3 4. 1 2 3 4. 4 3 7 असं 20 लाख रुपये आले. हे तर कठीण करून टाकलं कॅल्क्युलेशन, ह्याला सोपं करता येते. कसं करायचं तर ते सांगून देतो बा, त्रास काय दे तुम्हाला. तर बा इथं सरळ लिहायचं 3 भागिले 100 आणि हे वालं 25 लाख, 2 3 4 5 6 7 असं. मग आता एवढं जर झालं असं तर हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कटले, व खाली काहीच नाही राहिलं. 25 3 75. काय त्रास घ्यायचा, हे झालं 75,000 असं. आता हे एवढे रुपये आले पॉलिसी, एवढ्या रुपयाची काढली तुम्ही पॉलिसी, रुपीज असं. बोल बा आता लक्षात ठेवा, तू समजते का. आता आपल्याला काय लागते बा, प्रीमियमचा रेट. मग आहे ना, एवढ्या रुपयाची पॉलिसी काढली, वस्तू प्रॉपर्टी तर 25 लाखाची होती, तर तेवढ्या पैशाची पॉलिसी काढणं शक्य नव्हतं, पैसेच नव्हते. म्हणून त्याच्या 80% काढली, तर मग त्या पॉलिसीची व्हॅल्यू झाली 20 लाख. तर याचा आता हप्ता भरा लागेल ना राजा, तर यालेच तर म्हणते प्रीमियम. तर त्या प्रीमियमचे किती पैसे भरायचे, तर त्याने म्हणायचं अमाऊंट ऑफ प्रीमियम. तर त्याचा रेट किती हाय रे, तर 3% रेट ऑफ प्रीमियम, 3%. तर इथं फक्त एवढं तर घासाचं आहे अमाऊंट असं, अमाऊंट ऑफ प्रीमियम बस. बरोबर काय करणार आहे रे बा, तर रेट ऑफ प्रीमियम भागिले 100 गुणिले एवढी पॉलिसीची व्हॅल्यू आली, ते हायस्ट का. तर मग तेवढं तर डायरेक्ट आलं पाहिजे. तर मग 3% ऑफ 20 लाख. तर मग 1 2 आहे ना, 7 पाहिजे आपल्याला. 3 4 5 6 7. तर मग गावरानी हिशोब आहे 3 भागिले 100 गुणिले 1 2 3 4 5 6 7. मग झालं हे 2 शून्य हे 2 शून्य कटले, 3 2 6 असं. मागची 1 2 3 4 याने लावून टाका, तर 1 2 3 4
असं. तर भाऊ 60,000 रुपये त्याने प्रीमियम भरा लागन तेव्हा एवढ्या रुपयाची पॉलिसी बन. लोक 80% 70% काउंट टाकते तर भरणाच बाहेर राहते म्हणून कमी करते. हे झालं तुमचं पहिलं प्रॉब्लेम. व्यवहारातलं तर हाय राजा. समजलं. दुसरा पाय बा बाहेर सोपं गणताय हो. ए शॉप इज व्हॅल्यूड ॲट रुपीज 3,60,000. पहिले माझी गोष्ट आहे का, उलिसच वाचायचं आणि उलिसच सोडवायचं. त्यांना शॉपची किंमत दिली राजा 3,60,000. झालं. आपल्याला पुढं वाचायचं कामच काय. तर इथं लिहायचं काय लिहिणार, आपली गावरानी इंग्रजी चालवायची आहे ना. काय लिहिणार आहे व्हॅल्यू ऑफ शॉप किती आहे. इथं लिहायचं दी थोडंसं लावायचं. तेवढं तर आता 12व्या वर्गात आहे तर समजायला पाहिजे. दी शॉप दी व्हॅल्यू. बस ही आपली झाली साधी सिंपल गावरानी इंग्रजी. व्हॅल्यू ऑफ शॉप असं. बरोबर 3,60,000. ते 3 4 5 6. तर इथं थोडंसं स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी रुपीज गिपीज लिहून टाकायचं. हे झालं तुमचं पहिलं. पुढं त्यानं म्हटलं बा ए शॉप इज व्हॅल्यूड ॲट रुपीज 3,60,000 फॉर 75% ऑफ इट्स व्हॅल्यू. आहे ना. 3,60,000 रुपयाचं दुकान आहे म्हणजे प्रॉपर्टी आहे ना. तर पॉलिसी काढली म्हणते त्याच्या 75% आहे ना. तर मग अर्थबोध झालं का पॉलिसीची व्हॅल्यू काय आहे बा. तर शॉपची जी व्हॅल्यू असेल त्याच्या 75%. तर याने इंग्रजीमध्ये लिहायचं ना. तेवढं तर लिहिता येते ना. पॉलिसी व्हॅल्यू कोणाची माहिती का तुमची. बिलकुल नाही, दुकानाची. पॉलिसी व्हॅल्यू ऑफ शॉप इज 75% ऑफ व्हॅल्यू ऑफ द शॉप. नाही पटलं का. थोडंसं बरं वाटते परीक्षकाने. कसं लिहायचं पाय. दी पॉलिसी व्हॅल्यू कोणाची शॉपची ऑफ शॉप है ना इज इक्वल टू 75% ऑफ व्हॅल्यू ऑफ शॉप. झालं बा. हेच तर पाहिजे. बसला काय डोक्यात. तर बा 75% व्हॅल्यू ऑफ शॉप. तर शॉप का हो बा, प्रॉपर्टी हो. तर स्टँडर्ड फॉर्म्युला पुस्तक का सांगते. तर हेच सांगते बा का पॉलिसी. पुन्हा लिहून दाखव थाव जाणून बुजून. व्हॅल्यू बरोबर 75% ऑफ प्रॉपर्टी. प्रॉपर्टी म्हणजे दुकान असं. तर मला लक्षात ठेव 75% ऑफ प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू असं. तर मग 75 भागिले 100 गुणिले 3,60,000. 3 4 5 6. सांग राजा. पण गावरानी ह्यात कटला. जमलं का नाही. मग आता एवढं जर झालं असन तर या 75 36 न गुणाचं आहे. बस एवढं करायचं आहे. तर मग हे 75 गुणिले 36 फुलीचा गुणाकार तर साऱ्या महाराष्ट्राला येते हो. 6 5 30 0 3 साईन 7 42 42 3 45 फुली 5 3 15 हाताला 1 7 3 21 आणि 1 22 असं. बोल बा. तर मग ह्या 0 5 5 10 0 हाताला 1 4 2 6 1 7 2. हे आलं पाहून घे राजा असं. कोणाचा गुणाकार 36 आणि 75चा. मागचे 2 शून्य लिखून द्यायचे. थोडंसं स्टँडर्ड मेंटेन करायचं. तर इथं रुपीत लिहायचं आहे ना. 3 आणि 3चा 2,70,000. हे झालं आपलं. आता पुढं वाचतो बा. मग उलिस वाचा उलिस सोडवा तर डोक्याला राम. इफ द रेट ऑफ प्रीमियम इज 0.9%. बस तेवढंच लिहायचं. जसं लिहू नाही तेच लिहायचं. बरोबर सुचायला लागते. रेट ऑफ प्रीमियम पूर्ण गणित वाचलं का डोक्यावरून गेलं. बरोबर 0.9%. झालं बा. आपल्याला वाचायचं काम नाही आहे ना. काहून बा रेट भेटला तर आहे ना. किती भरणा करायचा आहे अमाऊंट ऑफ प्रीमियम हे आपल्याला माहीतच आहे. तर मग अमाऊंट ऑफ प्रीमियम बरोबर रेट ऑफ प्रीमियम आहे ना. कोणाच्या राहते बा. आता एवढे जे पॉलिसी व्हॅल्यू आहे याच्या किती टक्के भराचं आहे ना. तर ते याच्या किती टक्के भरलं तर त्याने म्हणते काय म्हणते प्रीमियमचा भरणा. अमाऊंट ऑफ प्रीमियम हप्ता असं.
फुकट थोडं देणार आहे कोणी. तर मग हे आता इथं लिहा लागेल अमाऊंट ऑफ प्रीमियम किती भराचा आहे रे आपल्याला. तर मग पॉलिसीची व्हॅल्यू एवढी आहे. तर बाई इथं लिहा लागते रेट ऑफ प्रीमियम गुणिला ठीक आहे पॉलिसीची व्हॅल्यू. जे पॉलिसीची व्हॅल्यू असेल त्याच्या किती टक्के भरा म्हणत आहे. तर मग 0.9% पॉलिसी व्हॅल्यू असं. तर मग गावरानी हिशोब आहे 0.9%. 0.9% ऑफ पॉलिसी व्हॅल्यू किती आली रे बाबू. 2,70,000 असं 3, 4, 5, 6. याने गावरानी भाषेत 0.9 भागिले 100 गुणिले 3, 4, 5, 6. तर ह्या 2 शून्य ह्या 2 शून्य कटला आहे ना. ह्या झिरो याले आहे ना कायले त्रास घ्यायचा आहे ना. या झिरो याले दिला तर डोक्याले ताप नाही. 9 गुणिले 270 असं बोल बा. तर 900 थोडस रुपीज लिहात. 900 9 7 63 उरले 6. 9 2 18 18 न 6 18 न 6 24. तर इथं लिहायचं एवढं बोल बा. 2430 रुपये प्रीमियमचा हप्ता एवढा हाय बा. याले म्हणते बा आपली गावरानी. पटलं का नाही पटलं सांगा. काय रे याच्यात मला तर काही दम नाही वाटला. आता पुढं वाचायचं बघ. उली वाचायचं आणि थोडं पट्ट सोडवायचं. फाइंड द प्रीमियम पेड बाय द ओनर ऑफ द शॉप. ठीक आहे हे काढलं. ऑल्सो फाइंड द एजंट कमिशन इफ द एजंट गेट कमिशन ॲट 15% ऑफ द प्रीमियम. जमलं का नाही. मग आता लक्षात ठेवायचं प्रीमियम किती आहे बा. डोळ्यानं स्पष्ट दिसते अमाऊंट ऑफ प्रीमियम. याच्यावर एजंटले काय भेटते म्हणते रे बाबू. 15% कमिशन. कोणी फुकट आम्हाला थोडी करते. गेला असं त्या माणसापासून त्याला समजवलं असं त्याची पॉलिसी बनवली असं तेव्हा त्याला कमिशन भेटल आहे का नाही. तर मग एजंटचं कमिशन या प्रीमियमवर किती टक्के भेटते म्हणते मात्र 15%. तर इथं गावराने आपण जे बोलतो तेच लिहायचं ना रे. डोक्याला ताप नाही. एजंट्स कमिशन असं पाय बर. कायले पाहिजे फॉर्म्युले पुस्तक करून पाहिजे तर असंच राहते. दुसरं का देणार शक्यच नाही ना दुसरं. मग आता 15% याच्या तर इथं लिहायचं ना रे 15% ऑफ किती रुपये आहे म्हणते 2430. तर इथं लिहायचं 2430. हे तर कोणाला करता येते. 15 भागिले 100 गुणिले 2430. भाऊ ह्या शून्य तर कटला आहे ना. गावरानी हिशोब आहे 15 त्रिक 45 5 हाताले 4 15 चौक 60 आणि 4 64 उरले 6 15 दोन्ही 30 30 आणि 6 36 भागिले 10 असं. तर बाप आहे ना या 10 आहे. तर इथं पॉइंट ठोकून द्यायचा. तर इथं लिहायचं रुपीज 364.5. हे झालं तुमचं दुसरं गणित. पहा मग तिसरं प्रॉब्लेम पाहू. ए पर्सन इन्श्युअर हिज ऑफिस व्हॅल्यूड ॲट 5 लाख नाही 3 2 5 आणि 1 6 5 लाख फॉर 80% ऑफ इट्स व्हॅल्यू. तेच तर गणित आहे. ऑफिसची व्हॅल्यू दिली 5 लाख. त्यानं त्याची पॉलिसी काढली. इन्शुरन्स घेतलं म्हणते त्या 5 लाखाच्या 80%. हायस का. तर पुढं वाचायचं काम नाही. आपलं गावराने चालू द्यायचं. पहिलं वाक्य पाय क्वेश्चन तिसरा आहे ना. कोणाची व्हॅल्यू ऑफिसची व्हॅल्यू आहे ना. ऑफिस घेतलं म्हणते 5 लाखाचं. हे ऑफिसची व्हॅल्यू किती रुपये आहे रे बा. तर रुपीज 5 लाख. 3 4 5 6 जमलं. तर ते ऑफिस जळू गिळू नये नुकसान होऊ नये म्हणून त्याची काही पॉलिसी इन्शुरन्स घेतली. तर जेवढी ह्या प्रॉपर्टीची किंमत आहे त्याच्या 80%. तर ते आपलं जे डोकं चालते तसंच मांडायचं. तेव्हा पॉलिसी व्हॅल्यू किती आहे रे. तेव्हा 80% ऑफ
कोणाची रे बा, ऑफिसची जी व्हॅल्यू असेल ते, तर ऑफिस आहे ना, तर इथं ऑफिस वाचलं तर ऑफिसची व्हॅल्यू, नाही आठवलं तर प्रॉपर्टीची व्हॅल्यू. का फरक पडते, ऑफिस म्हणजेच प्रॉपर्टी असं. तर मग आता पाहिलं राजा, 80% म्हणजे 80 भागिले 100. ऑफिस किती रुपयाचं आहे, तर 5 लाखाचं. 3 4 5 6 भाऊ, हे 2 शून्य आणि हे 2 शून्य तर कटले. आणि गावरानी हिशोब आहे 8×5 = 40 असं. ह्या 1 0 1 2 3 आणि ह्या 1 4, 1 2 3 4. बोल बा. तर मग थोडस मेकअप करायचं याले, इथं लिहायचं रुपीज गिपीज. तर 4 लाख रुपयाची पॉलिसी काढली. हाय किती रुपयाचं, 5 लाख. बजेट नव्हता, हप्ता भराचा है ना. तर हप्ता तर आहे ना, 4 लाखाची पॉलिसी काढली. कोणी फुकट थोडी काढून देणार आहे, पैसे भरावे लागते, त्याने प्रीमियम म्हणते. आता प्रीमियम भरायचा आहे तर किती दरानं भरायचा आहे ते माहीत पाहिजे ना, काय रेटनं भरणार आहे. तर वाचू आपण पुढं काय म्हणते आहे ना. तर पाय त्यानं काय म्हटलं. तिसरं, फाइंड द रेट ऑफ प्रीमियम. हो का, रेट ऑफ प्रीमियम म्हणजे आरच विचारला, जमलं. इफ ही पेड ₹13,000 ॲज प्रीमियम. प्रीमियम दिलं, रेट विचारलं, बोगस आहे. तेच फॉर्म्युला, जे दिलं असेल त्याच्या जागी ते भरायचं, नाही दिलं ते तसंच ठेवायचं. तर मग आपल्याला काय काढायचं आहे, अमाऊंट ऑफ प्रीमियम. तर सूत्र काय आहे असं, ठीक आहे. तर मग पॉलिसी जी व्हॅल्यू असेल, एवढ्या लाखाची पॉलिसी आहे, तर याचा आपल्याला हप्ता भरायचा आहे. तर रेट ऑफ प्रीमियम आहे ना, त्यालाच पर्सेंटेज म्हणते, ठीक आहे. आणि हे किती रुपयाचं बात, 4 लाखाचं. तर बा इथं लिहायचं रेट, रेट ऑफ प्रीमियम गुणिले पॉलिसीची व्हॅल्यू. पाय बरं, कुठं पाठगीट काही नाही, थोडस डोकं लावा लागते है ना. का रेट हाय रे याचा, तर ते माहीतच नाही. तर हे धरला है ना, हे आपण आर न दाखवला ना, तर हे आर. पॉलिसीची व्हॅल्यू किती आहे बा, तर 4 लाख. हे 3 4 5 6, हे किती रुपयाचा भरणा केला म्हणते, तर 13,000चा. झालं भाऊ. याले याच्या खाली हाकलून लावायचं जय महाराष्ट्र आहे ना. तर ह्या आर पर्सेंट आहे हा, रेट शब्द आहे. तर मग आर भागिले किती येईल, रेट म्हटलं तर पर्सेंटेज असं. हे नाही विसरायचं. हे 2 शून्य हे 2 शून्य तर कटले. ह्या कुठं जाईल राजा, तर याच्या खाली. तर मग आहे ना, तर 13,000 असं भागिले 4,000 बरोबर आर. झाला, विषय संपला. ह्या 3 शून्य ह्या 3 शून्य कटले, तर आर बरोबर 13 भागिले 4. भागाकार नाही करत बसायचा, गावरानी हिशोब लावायचा आहे ना. 13 ने 2 न भाग गेला तर याले 2 न भाग घ्या. 13च्या अर्धे 6.5, 6 6 12, अर्धा अर्धा 1 6.5. तर बा हे झालं 6.5. याले 2 न भाग दिला तर याले 2 न भाग द्या. आता 6.5 तर 6 रुपयाच्या अर्धे 3 रुपये, 50 पैशाच्या अर्धे 25 पैसे. तर बा ह्याचं उत्तर आलं 3.25. 2 न भाग दिला तर मांग घासून टाकायचं पर्सेंटेज. बोल बा. आता पुढं काय म्हणते, काही असं तर पाहायचं. तर त्यानं म्हटलं आल्सो फाइंड एजंट कमिशन ॲट 11%. तर बा तुम्हाला तर सर्वेलेच माहीत होऊन गेलं का एजंटले कमिशन काय भरते. आपण जाऊन प्रीमियम भरला LICच्या ऑफिसमध्ये, तर त्याच्यावर कमिशन भेटते एजंटले. म्हणजे अर्थ झालं का एजंटचं प्रीमियम कायच्यावर राहते ते वा. तर प्रीमियम आहे ना, एजंटले जे कमिशन भेटते कायच्यावर राहते, तर बा त्या प्रीमियमवर राहते है ना. LIC काय आपल्या घरातून थोडी देते, कॉमन गोष्ट आहे. कोणी जाऊन पैसे भरा, जेवढे भरले त्याच्यावर त्या एजंटले कमिशन भेटते. तर हे तर व्यवहारातली गोष्ट आहे राजा. ह्याले कुठं पाठ करायचं आहे, एजंट्स कमिशन. आता एवढं जर माहीत नसेल तर मग आपण विद्यार्थी कसली, ते या नवीन युगातले. एजंट्स कमिशन 11% आहे म्हणते. तर इथं घासून टाकायचं 11% ऑफ प्रीमियम. प्रीमियमच्याच भेटन ना, तुम्ही भरसान त्याच देईन. गव्हर्नमेंट आपल्या खिशातून थोडं देणार आहे प्रीमियम.
मग हे झालं 11/100 गुणिले प्रीमियम किती हजाराचं आहे रे बा, तर 13,000चं. तर इथं घासाचं 13,000. पाय बरं किती लवकर लवकर होते. हे 2 शून्य हे 2 शून्य कटले. 11चा भाडा तर सर्वायला येते. 11 त्रिक 33 उरले 3. 11 1 11 आणि 3 14 आणि या माग 0. असं बोल बा. थोडस स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी इथं रुपीत गिपीत लिहून टाकायचं. हे झालं तुमचा तिसरा. चौथा पाय मग चौथा. A building is insured for 75% of its value. बर, ठीक आहे. The annual premium at 0.70% amount of to rupees 2625. If the building is damaged to the extent of 60% due to fire, how much can we claim under the policy? पूर्ण गणित वाचून टाकलं. तर मग तुम्ही म्हणाल पाहिजे सर आत्तापर्यंत नाही वाचलं, आत्ता खाऊ नका. अरे बा, पहिलं वाक्य त्यानंतर बिल्डिंग इज इन्शुअर्ड. अरे हो, बिल्डिंग इन्शुअर्ड केली, आता विमा घेतला. पण किती रुपयाची बिल्डिंग आहे ना? त्यानं म्हटलं फॉर 75% ऑफ इट्स व्हॅल्यू. तर त्याच्या किमतीच्या 75% विमा घेतला म्हणते, पण किंमत नाही सांगली. म्हणजे अर्थ झालं का बा आपल्याला त्या बिल्डिंगची किंमतच काढायची आहे. बस पुढं मग वाचत बसू का आहे तर बा आपल्या डोक्यामध्ये तेवढं आलं पाहिजे. तर बा आपल्याला बा बिल्डिंगची आहे ना व्हॅल्यूच नाही दिली किती किमतीची आहे. तर आपल्याजवळ जिंदाबाद आहे एक्स. कसं म्हणायचं, लेट दी व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग बी एक्स. बोल बा. तर पहिलं वाक्य कसं होईल बा, तर लेट दी व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग बी रुपीज एक्स. बोल बा. याच्या 75%ची पॉलिसी घेतली, इन्शुरन्स केला. तर बा लिहायचं ना, का फरक पडते पॉलिसी व्हॅल्यू ऑफ आहे ना. पॉलिसी व्हॅल्यू एवढं काय लिहिल्या तर माहितच आहे ना बिल्डिंगची आहे म्हणून. तर ऑफ बिल्डिंग का बिघडते बिल्डिंग. ठीक आहे. 75% कायचं बा, तर बिल्डिंगच्या व्हॅल्यूचं. तर बिल्डिंगची व्हॅल्यू एवढी आहे, याच्या 75%. तर हे असं दाखवायचं. हे झालं तुमचं तयार. ठीक आहे. तर पण टक्के म्हटलं तर 75/100 या झाला एक्स. गावरानी भागाकार 25चा भाग जाते. 25 त्रिक 75, 25 चोक 100. तर 25 त्रिक 75, 25 चोक 100. एक तर खेळ मोकळा केला. आता पाय पुढं वाचतो मी कसं समजते. ठीक आहे. तर त्यानं म्हटलं बा द अॅन्युअल प्रीमियम ॲट 0.70% आहे ना. अॅन्युअल प्रीमियम 0.70%. रेट दिला, पर्सेंट म्हटलं तर रेटच. तर बा आपल्याला कोणाचा दिला तर प्रीमियमचा. तर बा इथं दिला रेट असं. ठीक आहे. कोणाचा प्रीमियमचा. तर हे घासून टाकायचं प्रीमियम असं. किती दिला रे बा 0.70. ठीक आहे. आता पाय पुढं वाचतो आहे ना, त्याच्याशिवाय शक्यच नाही. ठीक आहे. पर्सेंट अमाऊंट टू रुपीज 2625 म्हणताय. म्हणजे प्रीमियमचं अमाऊंट किती आहे तर 2625 रुपये. झालं ना आपला खेळ. आता वाचायचंही काम नाही आहे जोपर्यंत पूर्ण कॅल्क्युलेशन होत नाही. प्रीमियमचं काय दिलं रे बा, अमाऊंट देऊन टाकला आपल्याला. अमाऊंट असं बरोबर रुपीज 2600. किती दिलं रे 2625 असं. 2625 झाला खेळ. झाला. आपल्याला अमाऊंट काढता येते ना. बोला समजते. अमाऊंट देऊनच आहे. ठीक आहे. आपल्याला रेटही देऊन आहे. तर काढायचं काय बा, तर पॉलिसीची व्हॅल्यू काढायची आहे. कारण याच्यामध्ये भाग अडकून आहे एक्स. तर मग आपला गावरानी फॉर्म्युला चालू द्यायचा. अमाऊंट ऑफ प्रीमियम. अरे बा गावरानीले भाय महत्व आहे. त्यानेच फक्त मेकअप केलं जगासमोर आणलं. अमाऊंट ऑफ प्रीमियम. तर मग रेट ऑफ प्रीमियम गुणिले पॉलिसीची व्हॅल्यू. बस रेट ऑफ प्रीमियम. तुम्ही असं जर लक्षात घेतलं ना तर आयुष्यभर नाही विसरत. गुणिले पॉलिसीची व्हॅल्यू असं.
अडाणी माणूस पाहणं तो शाळेत नाही गेला तो तडकन कॅल्क्युलेशन करून दाखवतो इंचाचं फुटाचं कायचं आहे ना. आपण एवढे शिकलो ना तर झाड असलं ना त्याचा घनफळ नाही काढता येत, त्याने किती जाडी आहे रुंदी आहे त्या किती घनफळचं सागवानचं लाकूड आहे आपल्याला नाही येत, त्यांना येते. आपण कागदावर शिकलो ते प्रॅक्टिकल शिकले बस हे प्रॅक्टिकल नॉलेज मग तर धावते हो. तर मग आता लक्षात आहे रेट म्हटलं तर बा 0. किती आहे 70 म्हणजे 7च होते. तर बा ह्या 0.7% ऑफ पॉलिसी व्हॅल्यू पाहिलं रे तर हे हो 3x/4. तर इथं लिहायचं 3x/4. तर मग अमाऊंट ऑफ प्रीमियम आहे ना प्रीमियम अमाऊंट 2625. तर इथं लिहायचं 2625. बोल बा. मग आता एवढं जर झालं असं तर याले सोडवायचं हाय बा. तर बा असा कट मारून देतो. तर बा ह्या 2625 असं बरोबर 0.7 भागिले 100 गुणिले 303x/4 असा आहे. बोल पा. मग गावरानी हिशोब आहे 100 चोक 400 4 खालचे वर जाईन तर वरचा खाली येईल. तर मग हे 2625 100 चोक 400 आता एवढं तर डायरेक्ट समजलं पाहिजे. वरचा खाली आला 0.7 असं बोल पा. ठीक आहे. तसंही करण्यापेक्षा काय नाही अजून मोठं लहान अजून लहान होते करून दाखवू. 2625 बरोबर 7×21 2.1 x भागिले 400. डोक्याले ताप नाही खालचा वर जाईन वरचा खाली कॅल्क्युलेशन झालं लहान. पॉइंट घेणे भ्याचं कामच राहत नाही. 2.1 बरोबर या स्टेजवर तर कसंच नाही भाऊ. या पॉइंट कटला तर इथं 0 वाढवून टाकायचं पॉइंटचा हेड्याक दूर बस आहे ना. म्हणून कुठं ना कुठं कसं ना कसं सेट होतेच. 2625 गुणिले हे पाय 400 होते पॉइंट काटला तर झाले 4000 इथं झाला असा आहे ना. 21 न 4000 म्हणजे हे विषम आहे हे सम आहे हे ऑड आहे हे इवन आहे म्हणजे याले तर भाग जाणं नाही पण ह्या ऑड आहे ना तर याले भाग जाऊ शकते. तर हे एवढं आपले बेसिक क्लिअर असले तर बरं होते. कोणते टर्म निवडायची 21 1 19 उरले 5 उतरवले 2 21 दोन्ही 42 आहे ना 21 दोन्ही 42. बोला ठीक आहे. पाय बरोबर 5 उतरवले 2 0 5तून 4 गेला 1 असं 5 21 5 125 फाडे गिडे पाठ पाहिजे त्याच्याशिवाय तर होतच नाही. तर बा ह्या गेला तुमचा 125 चा भाग असं. मग आता एवढं जर झालं असं तर याले थोडंसं मिटवून टाकतो. पाय राजा कसं जमलं. तर बा 125 गुणिले 4 100 चोक 400 25 चोक 100 म्हणजे झाले 500. समजते गावरानी हे झाले 500. 125 आणि 4 चा गुणाकार मागचे 3 लिहायचे 1 2 3 बरोबर x. म्हणून लक्षात ठेवा x बरोबर किती आलं रे 5. 3 आणि 3 6 म्हणजे 5 लाख असं. ठीक आहे. x काय भानगड हाय रे व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग. तर इथं लिहायचं म्हणून देअरफॉर असं व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग बरोबर रुपीज 5 लाख 3 4 5 6 असं. भेटलं का नाही. मग आता एवढं जर झालं असं तर भाऊ आपल्या पाशी पॉलिसीची व्हॅल्यू अटकून आहे ना. पॉलिसी व्हॅल्यू याच्यात x अटकून आहे. तर मग आपल्याला टेन्शन घेण्याचं कामच नाही. इथं लिहायचं पॉलिसी व्हॅल्यू असं. पॉलिसी व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग बरोबर 304 हे पाय आणि एक्सच्या ऐवजी भराचं 5 लाख. तर इथं भराचं 1 2 3 4 5 6 असं. बोल पा. मग आता आपलं तर सेट होऊनच गेलं. तर बा याले लक्षात ठेवा भाग जाते ना रे 4 500
2चा भाग दिला राजा तर इथं राहते 250 आणि 250 2चा भाग दिला तर इथं राहते 125 असं. तर बा किती राहिलं वा तर 3 गुणिला 125 आणि हे मागचे 3 शून्य असं. तर बा 5 त्रिक 15 हाताला 1 3 2 6 आणि 1 7 3 1 3 1 2 3 3,75,000. बोल बा. आता एवढं जर झालं असं म्हणून थोडं थोडं वाचायला लागते. आता इफ दी बिल्डिंग इज डॅमेज टू दी एक्सटेंट ऑफ 60% असं आहे ना. तर बा बिल्डिंगची व्हॅल्यू किती रुपये आली तर बिल्डिंग एक्स होतं तर एक्सची व्हॅल्यू आली 5 लाख आणि पुढं वाचायचंच नाही. 5 लाख रुपयाची बिल्डिंग होती ना ते 60% डॅमेज झाली. ठीक आहे. तर मग आता 60% डॅमेज झाली तर व्हॅल्यू आहे 5 लाख. 5 लाखाचे 60% तर गेले पाण्यात. म्हणजे बा इथं लिहा तर नाव असं डॅमेज बरोबर 60% ऑफ आहे ना. कोण डॅमेज झालं बिल्डिंग झाली तर त्याची एवढे पैसे 5 लाखाची वस्तू डॅमेज झाली बॉम्ब पडला मोडून गेली. ठीक आहे. तर 60% बिल्डिंग खतम झाली. तर मग 5 लाख रुपयाची वस्तू आहे तर 5 लाखाच्या 60% असं. तर 60% ऑफ आहे ना बिल्डिंग व्हॅल्यू. बस थोडस असं इंग्रजी चालवलं का दमूनच जाते. तर बस 60 भागिले 100 गुणिले 5 लाख 3 4 5 6 झालं. जय महाराष्ट्र. ह्या 2 शून्य ह्या 2 शून्य कटला 6 5 30 असं. 1 2 3 4 1 2 3 4 3 लाख रुपये डॅमेज मध्ये गेले. ठीक आहे. तर मग एवढा लॉस झाला तर क्लेम तर व्हायच बोगस राहते हो. एकूण वस्तूची किंमत त्याच्यापैकी किती रुपयाची पॉलिसी घेतली आता तर शिकवलं होतं 100 पैकी 35 गुण आणि लॉस कितीचा डॅमेज कितीचा झाला तर एवढा लॉस झाला. त्या लॉसनं त्याने गुणून टाकायचं ते झालं क्लेम. मग आता एवढं जर झालं असं तर इकडं पाय तर इथं लिहायचं क्लेम बरोबर असं. पॉलिसीची व्हॅल्यू असं पॉलिसी व्हॅल्यू धूम पाठ करते याने भागिले बिल्डिंगची व्हॅल्यू किती होती तर त्याने प्रॉपर्टी म्हणते. प्रॉपर्टी व्हॅल्यू गुणिले लॉस असं झालं. किमत्या भरून टाकायच्या मोकळं करायचं. बाकी आहेच का. ठीक आहे. पाय मग इकडं पॉलिसीची व्हॅल्यू. तर पॉलिसीची व्हॅल्यू किती आली. पॉलिसीची व्हॅल्यू ठीक आहे काढली का नाही काढली. पाय पॉलिसी व्हॅल्यू 3,75,000. जमलं. हे नाव याच्यासाठी आहे रे बा. हे नाव याच्यासाठी आहे असं. 3,75,000 असं. 3 3 6 भागिले प्रॉपर्टी किती रुपयाची आहे तर 5 लाखाची. 3 4 5 6 लॉस कितीचा झाला तर 3 लाख रुपयाचा झाला. हे पाय 3 4 5 6 दिसते का रे बा. तर पाय मग हे 3 आणि 2 5 हे 5 आणि हे 5 कटले असं. जमलं. तर उरला किती तर मग काही टेन्शन नाही. या 3 न गेले गुणात. ठीक आहे. हे शून्य लिहून राहिलो पाय 1 2 3 हे वाले असं. 5 त्रिक 15 हाचा आला 1. ठीक आहे. 7 त्रिक 21 आणि 1 22 उरले 2. 3 त्रिक 9 आणि 2 11 भागिले 5 असं. तर या 5 न बयाळा सारखं भागाचं नाही. याले 2 न गुणाचं तर याले 2 न गुणाचं 0 0 कापून टाकायचा. तर मग 1125च्या दुप्पट होईल आहे ना 2250. बसलं का नाही डोक्यात राजा. तर इकडं लिहितो आता इलाज नाही. इथं मला जमून नाही राहिलं.
पाय इथं शेवटली ओळ लिहून राहील समजत असंत पाय बरोबर आहे ना. मी काय सांगलं मग का ते आहे ना किती आहे रे 11 25 25 माग 3 शून्य आहे भागिले किती आहे 5 असा आहे. 11 25 माग 3 शून्य भागिले 5. माझं म्हणणं आहे की बा याले जर 2 न गुणलं राजा तर याले 2 न गुणाचं तर 1100च्या दुप्पट होते 2200 आणि 25च्या दुप्पट होते 50 आणि हे मागची वरात लिहून टाकायची असं. 5 दोन्ही 10 ह्या शून्य कटला म्हणजे 3 आणि 3 6 म्हणजे 2,25,000 रुपये फक्त त्याच्या हातामध्ये येते. बोल बा तर स्टँडर्ड मध्ये लिहायचं असेल तर रुपीज असं. हे झाले 4 1 2 3 4 5 6 सांगायला कटलं का नाही. हे झालं तुमचं गणित. एवढं तिच्या हातामध्ये येते पैसे असं 5 लाखाची वस्तूची. ठीक आहे 4 झाले. 5वं उपाय पहा मग क्वेश्चन 5वा सांगत आहोत. क्वेश्चन 5 काय त्यात ए स्टॉक वर्थ रुपीज 7 लाख वॉज इन्शुअर्ड. स्टॉक साठा वर्थ म्हणजे किमतीचा. किती किमतीचा तर 7 लाख रुपये किमतीचा. बोला साठा आहे म्हणते 7 लाख रुपये किमतीचा. तर आपली गावरानी काय सांगते इथं घासाचं व्हॅल्यू ऑफ स्टॉक वाचातच नाही पुढं बढिया जमते. हे झाले 3 4 बरोबर रुपीज लावा ना रुपीज 7 लाख 3 4 5 6 जमलं. वन इन्शुअर्ड फॉर रुपीज 4.5 लाख 4,50,000 4,50,000. ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असं तर बा आपल्याला इन्शुअर्ड केलं म्हणते 4.5 लाख रुपयाची त्याची पॉलिसी बनवली. तुम्ही वाचा असंच मनाने विचारत जा तर बरोबर समजते. तर बा आपल्या दिमागात हे आलं बाबा त्याची त्या स्टॉकची पॉलिसी बनवली तर किती रुपयाची बनवली बाबू तर 4.5 लाख रुपयाची. बस मग इथं लिहायचं पॉलिसी व्हॅल्यू ऑफ स्टॉक बरोबर रुपीज 4.5 लाख. बोल बा जमलं का नाही. आता वाचतो पुढं पाय त्यानं काय सांगलं. ठीक आहे. फायर बर्न स्टॉक वर्थ रुपीज 3 लाख आहे ना कम्प्लिटली म्हणताय म्हणजे बा 3 लाख रुपयाचा जो सामान होता माल होता तो फुकट मध्ये जळून मोकळा झाला. बोल बा ठीक आहे. तर मग आहे का नाही 3 लाखाचा जळून मोकळा झाला. अरे तर मला तुम्ही सांगा हो गावरानी गोष्ट आहे का 7 लाख रुपयाचा स्टॉक होता गोडाऊन मध्ये 3 लाख रुपयाचा जळून मोकळा झाला तर राहिला किती रुपयाचा 4 लाखाचा. ठीक आहे. तर बा राहिला किती रुपयाचा तर राहिला म्हणता झाले म्हणते रिमेनिंग. तर बा फक्त एवढं डोक्यात आलं पाहिजे बा का व्हॅल्यू ऑफ बस एवढं इंग्रजी आली पाहिजे व्हॅल्यू ऑफ रिमेनिंग. जास्त इंग्रजीचं कामच काय रिमेनिंग स्टॉक आहे ना. कुठं कट्टे बाद हे 7 लाखातून आहे ना 3 लाख गेले 3 4 5 6 असं दाखवून द्यायचं परीक्षकाने रुपीज 4 लाख 3 4 5 6 असं. बोल बा आता एवढे रुपयाचं राहिलं म्हणते बा स्टॉक. बोला मग आता एवढं जर झालं असेल तर पुढं वाचायचं का वाचून राहिला अँड डॅमेज द रिमेनिंग स्टॉक टू दी एक्सटेंट ऑफ 75%. आणि आग तर लागलीच भक्कम काढण्याचा प्रयत्न केला पण कोणाकोणाला कुठं ना कुठं डागडूक लागली असं म्हणजे डॅमेज तर झाला. बोला समजते का. मग आता एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा डोक्यात बसलं का नाही तर त्यानं स्पष्ट सांगलं काही दिमागात घ्यायचं कामच नाही आहे ना. काय सांगलं बा अँड डॅमेज द रिमेनिंग स्टॉक टू दी एक्सटेंट ऑफ 75%. तर बा रिमेनिंग स्टॉक राहिला किती रुपयाचा 4 लाखाचा. खाली डागडूग लागले जळून काळ करपून गेलं. ठीक आहे.
तर मग आता डॅमेज झाला म्हणते आहे ना, तर इथं लिहायचं स्पष्ट, दिमागाला ताप नाही, डॅमेज असं. ठीक आहे. किती पर्सेंट झाला रे? 75%. कोणाचा? तर जो उरला होता त्याचा. तर हेच लिहायचा डॅमेज 75% ऑफ रिमेनिंग स्टॉक. पाय बरं किती साधी गावरानी आपली इंग्रजी आहे, रिमेनिंग स्टॉक. तुम्हाला पटन बाका बिलकुल बरोबर आहे. तेव्हा हे असं घासणं रे बा, 75 भागिले 100. रिमेनिंग स्टॉक कितीचा आहे रे? 4 लाखाचा. हे झाले 4, 5 न 6, हे 2 शून्य हे 2 शून्य तर गेले. फक्त या 4 न याने गुणाचं, तर 4 पंच 20, उरले 2. 7 चोक 28 आणि 2 30. असं मागचे 3 लावून द्यायचे, म्हणजे झाले 3 लाख. असं तर डॅमेज झाला इथं बरोबर ₹3 लाखाचा. आणि याची तर एंडच झालं हो. पहिले जळून किती रुपयाचं गेलं राजा आहे ना, तर फक्त राहिला किती? 3 लाखाचा तर जळलाच होता. ठीक आहे. आणि पुन्हा डॅमेज किती लाखाचं झालं बा? तर 3 लाखाचं झालं. पहिले जळला कितीचा? तर 3 लाखाचा. तेव्हाच तर एवढा उरला. आणि नात्याने डागडुग लागले, करपून गेला, तर त्याच्यातले 3 लाखाचं तर गेलंच. म्हणजे हे 3 लाख नाही, हे 3 लाख म्हणजे 6 लाख रुपयाचं नुकसान झालं. तर आपली गावरानी लिहात टोटल लॉस असं. तर इथं भाऊ 3 लाख तर भस्मच झाले. तर हे 3 लाख, 4, 5, 6, हे 3 लाख असं दाखवायचं. तर तुम्हाला मलाही समजते का 3 लाख न 3 लाख 6 लाख होते. तर रुपीज इथं लिहायचं 6 लाख. 3, 4, 5, 6. सांग बाबा एवढं झालं. आता तुला माहित आहे बघा, या झाला लॉस. तर क्लेम कसं काढते बघा? जेवढी प्रॉपर्टी असून त्याच्यापैकी पॉलिसी किती रुपयाची बनवली आहे ना, ते बस गुणिले काय करायचं बा? तर लॉस करायचा. हेच तर आहे बा. तर क्लेम कसा काढायचा? तर क्लेम कसा काढायचा? तर प्रॉपर्टी व्हॅल्यू याने भाऊ, सॉरी पॉलिसी व्हॅल्यू याने प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूनं काय करायचं बा? भागून टाकायचं आणि लॉस न गुणून टाकायचं. तर हे झालं प्रॉपर्टी असं. व्हॅल्यू गुणिले लॉस हायस्ट काय घ्यायचा? तेव्हा पॉलिसीची व्हॅल्यू किती आहे? तर 4.5 लाख. हे इथं मैदानात लिहितो क्लेम बरोबर 4.5 लाख. 3, 4, 5, 6 भागिले प्रॉपर्टी आहे 7 लाखाची. तर हे झाले 7 लाख. 3, 4, 5, 6 गुणिले आहे ना लॉस किती रुपयाचा? तर 6 लाखाचा. याची तर जीवच गेला आहे ना. हातात फक्त उरला 1 लाख असं. तर बस आपला खेळ खतम झाला. पाय ह्या 3 आणि 2, 5, 3 आणि 2, 5 भाऊ हे पूर्ण रांगच कटून गेली. बस एवढं करायचं. या 6 ना, तर या 6 न या 45 गुणून मोकळं करायचं. तर बा 6 पंच 30, उरले 3. 6 चोक 24 आणि 3 27. जमलं. हे मागची रांग लिहून टाका. 1, 2, 3, 4 असं बोल पा. ठीक आहे. भागिले किती रे बा? 60. बस याचा आपला गावरानी भागाकार करायचा. या 27 लेच भागाचं रे बा असं 7. तर 7 चोक 28 होते. 7 त्रिक 21. उरले 6. बसला पॉईंट घेतला 0 आहे ना. 7 साइन 7 सकम 7 7 8 56. 7 9 63 होते. 7 9 63 साइन आहे ना. 7 8 56. तर हे झाले 56. उरले किती? 4. भाग जात नाही, बसला 0. 7 5 35 असं भागाकार येतेच ना. उरले 5. भाग जात नाही, बसला 0. 7 7 49. उरला 1. भाग जात नाही, बसला 0. 7 1 7. उरले 3. भाग जात नाही, बसला 0. 7 चोक 28. उरले 2. भाग जात नाही, बसला 0. इथं लिहून राहिलो हे 20. भाग जात नाही, बसला 0. ठीक आहे. 7 2 14 असं बसला का डोक्यात? म्हणजे हे आता काय होईल बा? चालतच नाही.
तर बा हे एवढा भागाकार आला तर बा ह्या पॉईंट घे, याला इथूनच मिटवतो या इथं असं. ठीक आहे, एवढंच घेतलं तर 1 2 3 4 5 तर इथं 1 लिहायचा, मागचे 5 शून्य इथं लिहायचे. 3 4 5 आहे ना, 3 2 5 तर 4 झाले तर हे 5वा. तर बा आता कसं करायचं, तर 1 2 3 4 5 मागून सरकवायचं. 1 2 3 4 5 म्हणजे 3 8 5 7 1 4.2. तर मग फक्त इथं लिहा लागते रुपीज नाही, इथं असं. हे झालं तुमचं फायनल ॲन्सर. सांग बाबा हा व्हिडिओ आवडला का नाही. थोडंसं सुरुवातीला बेसिक क्लिअर करासाठी माझे 10-15 मिनिटं गेले, नाही तर भक्कमच गणत होते, काहीच दम नाही आहे याच्यात. है ना, बढिया चॅप्टर आहे, 1 नंबर सांगतो. ज्या कृपा करून पाठ करू नका, मला चांगलं ऐकून घ्या. 1-2 डाव तुम्ही म्हणता का सर बढिया आवडला तर मित्र मॅसेज करता. तुमच्या फरमाईशवरती मी वाचून आहे ना मॅसेज खूप दुःख झालता. आता मी याला आरामानं शिकवलं असतं तर जेणेकरून चांगलं परीक्षेच्या काळामध्ये डोक्यात राहावं. ठीक आहे, पण तुम्ही जेव्हा एका विद्यार्थ्याने मॅसेज केला कसा मी पाठच करत आहोत, मी तात्काळ निर्णय घेतला का नाही शिकवाच लागते. तर मित्र काही काळजी करू नका. मला माहीत आहे किंवा तुम्हाला केव्हापर्यंत कोर्स पाहिजे, म्हणून तुम्ही निश्चिंत राहा, माझ्यावर विश्वास ठेवा. ठीक आहे, सबस्क्राईब करा, लाईक करा, मॅसेज तर खास करून करा आणि घंटी वाजवा. नमस्कार.